एक महत्त्वाची घडामोड, ठाकरे बंधू आज मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित करणार आहेत। शिवसेना भवनात ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे। दुपारी 1 वाजता ठाकरे बंधू वचननामा जाहीर करणार आहेत। राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार आहेत। मराठी माणूस आणि मुंबईच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा संयुक्त वचननामा असणार। आपली मुंबई कशी असेल याचं चित्र वचननाम्यातून स्पष्ट होणार। पाणी पुरवठा, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक अशा मूलभूत सेवेसाठी कामं केली। मैदानं, उद्यानं, व्हर्च्युअल शिक्षण, कोस्टल रोड, मेट्रो अशा सेवांसाठी मुंबईत विकास कामं केली। कोरोना काळात पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेलं काम जगभरात वाखाणलं गेलं। आर्थिक शिस्त आणि पालिकेच्या तिजोरीत टाकलेली लाखो कोटींची भर हा जागतिक पातळीवर अभ्यासाचा विषय झालाय। थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं आणि थोडीशी एक झलक दाखवलेली होती की काय काय जर ठाकरे बंधूंची मुंबई महापालिकेवर सत्ता आली तर मुंबईकरांच्या वाट्याला विकासाच्या दृष्टीने नेमकं काय येऊ शकतं, आज नेमकं काय वचननाम्यात अधिकचं असू शकतं? नक्कीच खऱ्या अर्थाने आज सर्वांचं लक्ष हे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेकडे असणार आहे। कारण की मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर आपण मुंबईकरांसाठी, सामान्य नागरिकांसाठी काय काय करणार आहोत याची पहिली झलक जी आहे त्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन येथे दाखवली जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा अधिकृतपणे एकत्रित जाहीरनामा जो आहे, ज्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून वचननामा असं नाव देण्यात आलेलं आहे, हा आज प्रसिद्ध केला जाणार आहे। आणि विशेष करून मुंबईकरांसाठी काय तरतूद नक्की या वचननाम्यामध्ये केली जाते याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती आणि या सत्तेमध्ये आम्ही करून दाखवलं अशा प्रकारचा आशय करून आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला वरळी डोम या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं होतं। त्यानंतर येत्या काळामध्ये आमची जर सत्ता आली तर आम्ही काय काय करणार असं प्रेझेंटेशन जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी, अमित ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे करून दाखवलं होतं। त्यानंतर आज वचननाम्यामध्ये विशेष करून मुंबईकरांसाठी कोणत्या कोणत्या बाबींच्या यामध्ये समाविष्ट केले जातात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। परंतु विशेष करून 2006 नंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेला राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना भवनमध्ये येणार आहेत याची देखील चर्चा जी आहे ती चर्चा जोरदार असणार आहे। कारण की राज ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना भवनामध्ये येत आहेत आणि त्याचं निमित्त म्हणजे जो वचननामा नक्कीच निवृत्ती, नक्कीच त्यामुळे हीच घडामोड अत्यंत महत्त्वाची असणारे लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।